आम्ही 12वीत असताना माझी एक मैत्रीण होती आणि 11वी-12वीच्या दरम्यान एक मुलगा कंटिन्यू क्लासजवळ येऊन तिच्यावर म्हणजे लक्ष ठेवायचा. अक्षरशः ती जेव्हा घरी जायची तर तिच्या मागे-मागे सायकल घेऊन, कारण तेव्हा आमच्याकडे सायकली होत्या, तर तेव्हा सायकल घेऊन आम्ही जेव्हा निघायचो, तर तिच्या मागे-मागे तो जायचा. तिला कोणाला सांगावं काही कळत नव्हतं, कारण त्यावेळेस कसं होतं ना, की असं काही सांगितलं म्हणजे घरचे ओरडणार. क्लासमध्ये सांगायची तिची हिंमत नव्हती, मग सांगणार तरी कोणाला? 2-3 दिवस झाल्यानंतर शेवटी ती एकदा बोललीच आणि तिने मला सांगितलं, की हा जो मुलगा आहे तो माझ्या मागे-मागे रोज येतोय. आम्ही तिघीजणी होतो. तिघींचे रूट वेगवेगळे होते. आज तिच्यावर ही परिस्थिती होती, उद्या कोणावरही येऊ शकत होती, एवढी जाणीव मात्र मला तेव्हा झाली. मग तिला मी तेवढंच सांगितलं, की "ठीक आहे, आता आपण काय करूया, तू क्लास संपला ना, की तू तुझ्या रूटनी निघ आणि तो तुझ्या मागे येईलच. आम्ही तुझ्या मागे-मागे येतो, तू घाबरू नकोस." आम्ही अशा दोघीजणी तिच्या मागे निघालो आणि ती समोर जात होती. तो मुलगा तिचा पाठलाग करत होता. तिला सांगितलं होतं की कुठे थांबायचं. एक ग्राउंडचा प्लेस होता जिथे बरीच गर्दी असायची. तर तिला म्हटलं, "तू उगाच तिथे थांब, सायकलमध्ये हवा नाही असं नाटक कर." तर ती थांबली. तिने तिथे असं नाटक केलं. तो मुलगाही तिथे उतरला. त्यानंतर काय केलं असेल बरं आम्ही? आम्ही हळूच तिथे त्याच्या मागे-मागे जाऊन त्याला चांगला चोप दिला. त्याला पकडलं. त्या ग्राउंडमध्ये आजूबाजूला बरीच लोकं होती. म्हणूनच तिथे थांबलो होतो. कारण अशा वेळेस काहीही घडू शकतं. त्याच्याकडे कधी-कधी धारदार शस्त्र काही असू शकतं आणि त्याच काळजीने आम्हीही आमच्याकडे असणारं कटर किंवा 1-2 जे जॉमेट्रिक बॉक्समध्ये जे असतं ना, त्याला सुईसारखं टोक असतं, कर्कटक, तेही आमच्याकडे होतं. तर आम्ही थोडं तयारीत होतो. मात्र तिथे गर्दी होती, त्यामुळे आम्हाला भीती वाटली नाही. आम्ही त्याला खूप जोरात सायकलवरून ढकललं, अक्षरशः ढकललं आणि तिघींनी चांगला चोप दिला. तिथले आजूबाजूला असणारी लोकं सगळी आमच्याकडे बघत होती. सगळं आमचं म्हणजे कोण काय बोलत होतं ते मला आत्ता माहिती नाही. मात्र कोणीही तिथे आलं नाही. आम्ही तिघीच तिथे चोप देत होतो. 1-2 लोकं जे आहेत त्यांना वाटलं, ती समोर येऊन त्याला बरंच काय-काय बोलली आणि त्याला "निघून जा इथून आणि परत जर दिसला तर तुला तुझे हातपाय तोडून टाकू." अशी त्याला धमकी दिली आणि त्याला तिथून हाकललं. मात्र हा हावरट आणि नालायक माणूस अजूनही त्याची जी नजर होती ती तशीच होती. आम्हाला त्याच्या नजरेची थोडी भीती वाटली, म्हणून आम्ही त्याला थोडंसं निघू दिलं पुढे. आणि हा कुठे जातो? कारण एकटी नव्हती, तिघीजणी असल्यामुळे थोडीशी स्ट्रेंथ होती, युनिटी होती. आम्ही त्याला पकडण्याचा आणि त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला होता. कारण म्हटलं, आज हा एकीला छेडतोय, उद्या अशाच कितीतरी मुलींना हा छेडेल. आणि त्याच्या मागे-मागे आम्ही त्याच्या घरापर्यंत पोहोचलो. त्याला कळूही न देता तो घाबरला होता. तो फास्ट सायकल चालवत होता. आम्हीही त्याच्या मागे फास्ट सायकल चालवत जिथपर्यंत तो जाईल तिथपर्यंत गेलो. त्याचं घर तिथे होतं आणि घरात तो अशा प्रकारे लपून बसला, की आम्ही बाहेर किती आवाज, किती दंगा केला, आजूबाजूच्या लोकांना सांगितलं. मात्र त्याच्या घरच्यांनीही त्याला बाहेर काढलं नाही आणि तोही बाहेर निघाला नाही. मात्र या गोष्टीचे म्हणजे एक जो चांगला रिस्पॉन्स किंवा त्यातून चांगलं काहीतरी काय घडलं, तर एकच की तो मुलगा परत बाहेर तिथे क्लासजवळ दिसला नाही. त्या मुलीला रोजही तेच वाटायचं, की एक दिवस आपण याला चोपलं, मात्र हा कधीही आपल्यावर हल्ला करेल. मात्र त्या दिवशी त्याच्यावर एवढं त्याला दबावाखाली आम्ही आणलं, की तो परत तिकडे दिसलाही नाही आणि त्याची हिंमतही झाली नाही. तर या गोष्टीवरून एवढंच मला सांगावं वाटतं, की मुलींनी ना डरून, घाबरून, भीती वाटून कोणाला सांगायचं नाही. आई-वडिलांना सांगितलं तर ते तिकडून बोलणार, मैत्रिणींना कसं सांगायचं. मात्र या भ्रमात न राहता तुम्हाला जे वाटतंय, तुमच्याबरोबर जे काय घडतंय ते तुम्ही डिस्कस करा. कारण हे जर त्या दिवशी त्या मुलीने आम्हाला सांगितलं नसतं, तर कदाचित याचा परिणाम चांगला वाईट काय झाला असता काही माहिती नाही. मात्र त्यातून तिचं जी धडधड होती, तिची जो घाबरेपण होता, ती जी घाबरत होती, ते सगळं म्हणजे रोज तिचं ट्युशनला येणं-जाणं बंद झालं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा
गोष्टींवर त्याचा परिणामही झाला असता, पण एक धाडसी निर्णय जे त्या मुलाला आम्ही जो दाखवलं, जी हिंमत दाखवली, त्यामुळे जो परत तिथे फिरकलासुद्धा नाही. तर अशा गोष्टीतून एवढं शिकायला मिळतं, की आजकाल मुलींना या टाईपमध्येच वाढवायला पाहिजे. त्यांना सगळ्या गोष्टींबद्दल आपण सांगितलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांनी काही सांगितलं तर ते ऐकून घेण्याचीही आपल्यामध्ये पहिले क्षमता पाहिजे, कारण तरच अशा गोष्टी होण्यापासून वाचतील. बऱ्याच मुली काही गोष्टी घरी सांगत नाही, त्यामधूनही असे प्रकार घडतात. तर त्यामुळे आपण एक जागरूक पालक म्हणून मुलींसाठी एवढं तर नक्कीच करू शकतो. आपण म्हणतोय की कायदे बदलायला पाहिजे किंवा बाकी जे शिक्षेचे प्रकार आहेत ते, पण त्याच्याही आधी आपण आपल्या मुलींना तयार करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.